राजकारणाला खालच्या पातळीवर ज्यांनी नेलं आहे असे काही कलाकार नेते जे आहेत त्यांना तरी आम्ही सोडणार नाही। आता मी तर आमदार आहे, मी वाट बघतोय माझ्याच युनिफॉर्मची, माझंच जर आलं नसेल तर लहान मुलांचे कधी येणार। पण दादा जर दुसऱ्याच्या सल्ल्याली जर आज काम करत असतील तर मग आश्चर्याची गोष्ट आहे। आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून ज्या पद्धतीने गेल्या अनेक प्रेस कॉन्फरन्समध्ये या सरकारच्या माध्यमातून ज्या काही सामान्य लोकांच्या पैशाची चोरी होती आहे, म्हणजे भ्रष्टाचार होता, त्याच्याबद्दल काही खुलासा मी केला होता। आणि तो खुलासा केल्यानंतर त्याच्यामध्ये MSRD असेल, मोपलवारांचा विषय असेल, त्याच्याचबरोबर MSIDC आणि इतरही जे काही मुद्दे ज्याच्यामध्ये समाज कल्याणपासून इतरही मुद्दे जे मांडले होते ते सगळे मुद्दे आम्ही EOW, लोकायुक्त, गव्हर्नर या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी दिलेले आहेत। आता सुद्धा तुमच्या समोर जो मुद्दा मांडत आहे तो आहे 2500 कोटीच्या भ्रष्टाचाराचा। पण हा भ्रष्टाचार कुठं झाला? तो झाला तर कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या बाबतीत। तुम्ही जर बघितलं 20 ऑक्टोबर 2023ला जेव्हा आम्ही युवा संघर्ष यात्रा सुरू केली होती आणि कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या विरोधात या महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्माण झालं होतं, त्याला दबून देवेंद्र फडणवीस साहेबांनी 20 ऑक्टोबरला 2023ला असं जाहीर केलं होतं की आम्ही कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जो GR आहे तो रद्द करतो। पण दुर्दैव असं 31 ऑक्टोबर 23 रोजी कॉन्ट्रॅक्टी भरती रद्द करण्यात आली। पण त्याच्यानंतर त्यांनी साईड बाय साईड भरती ही सुरू केली। गेल्याच महिन्यात 27,560 नोकऱ्या या कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या। 6,242 कोटीचा खर्च याच्यातून करण्यात आला। त्याला महिला बाल विकास, BMC, सहकार, PCMC, आरोग्य असे सगळे आपण जर खोलामध्ये गेलो ज्याच्यामध्ये आरोग्यापासून सगळेच आहे। आता महिला व बाल विकासमध्ये 4,154 जागेसाठी 450 कोटीचा खर्च केला। 11 कंपनी टेंडर भरलं, पण 8 कंपन्या या टेक्निकली त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात आलं। मिळालं कोणाला? तर ब्रिस्क इंडिया, S2 इन्फोटेक या 2 कंपनीला मिळालं। तसंच BMC मध्ये 427 कोटी खर्च केला। मिळालं कोणाला? तर BVG, ईगल, क्रिस्टल, ब्रिस्क। आता ह्याच्यामध्ये 427 कोटीचं बेस प्राइस होती, म्हणजे ज्याच्यामध्ये कमीत कमी हा खर्च त्याच्यामध्ये होईल असं आहे। पण गेलं 540 कोटीला 15% जास्त। सहकार वस्त्र उद्योगमध्ये सुद्धा 14% अधिकचे पैसे त्याच्यामध्ये दिले। PCMC मध्ये 250 जागेसाठी 61 मिळालं कोणाला? ब्रिस्क आणि क्रिस्टल। मग आता ह्याच्या खूप खोलात न जाता फक्त ओव्हरऑल आकडेवारी बघितली तर 6,242 कोटी रुपयाचं टेंडर हे कॉन्ट्रॅक्टवर भरती करण्यासाठी, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडलं, आम्ही कॅन्सल केलं, पण तरीसुद्धा त्यांनी ते सुरू ठेवलं। 6,242 कोटी रुपयाचं टेंडर हे ब्रिस्क, क्रिस्टल अशा कंपनीला देण्यात आलं। सर्व्हिस चार्ज 950 कोटी रुपये या कंपनीला मिळाला आणि टेंडर वाढीव किती दराने दिलं तर 1,500 कोटी अतिरिक्त रुपये त्याच्यामध्ये खर्च झाला। 2,500 कोटी रुपये याच्यामध्ये खर्च झाला। आता याच्या क्रिस्टल कंपनी कोणाची? तर एक MLC आमदार आहे लाडसाहेब, त्यांची आहे। देवेंद्र फडणवीस स्वतः लिस्टिंगसाठी गेले होते, चांगली गोष्ट आहे, काय हरकत नाही। याच्यामध्ये खोलामध्ये आपल्याला जावं लागेल। हे झालं क्रिस्टल। आता ब्रिस्कच्या बाबतीत बोलायचं झालं, हे मी म्हणत नाही, पण एक माजी खासदार सोमय्या साहेब स्वतः म्हणाले होते की ब्रिस्क ही मुश्रीफ साहेबांची कंपनी आहे असं ते म्हणत होते। आणि हे सगळे कॉन्ट्रॅक्ट अशा पद्धतीने एवढ्या रुपयाला तिथं गेला। आता S2 कंपनी कोणाची हे थोडंसं खोलात आपल्याला जावं लागेल। या बाबतीतले सर्व कागदपत्र हे मीडियाचे आमचे बंधू भगिनी जे आहेत त्यांना आम्ही पाठवलेले आहेत, ते त्यांनी बघावेत आणि त्या बाबतीत खोलात जावं। पण या बाबतीतलं लेटर आम्ही नक्कीच देऊ। म्हणजे एका बाजूला सरकारला खर्च करण्यासाठी पैसा नाही आणि दुसऱ्या बाजूला जवळच्या आमदारांना, मंत्र्यांच्या कंपन्या ज्या आहेत त्यांना तुम्ही 1,000, 2,000 कोटीची कामं देतात। हा 2,500 कोटीचा भ्रष्टाचार। म्हणजे युवांना तुम्ही खोटं बोलता की आम्ही कॉन्ट्रॅक्टवर भरती करणार नाही। हे बिचारे युवा वाट बघत राहतात, कष्ट करतात, अभ्यास करतात आणि बॅकडोर एंट्री देऊन तुम्ही 2,500 कोटी रुपयाचा घोळ करता, म्हणजे हे खरंच हास्यास्पद आहे। आता ह्याच्यात बघा, क्रिस्टल आणि ब्रिस्कला वैद्यकीय शिक्षण विभागाने भाजीपाला खरेदी करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिले 61 कोटी रुपयाचा। भाजीपाला म्हणजे भेंडी, वांगी, कोबी, मिरच्या, बटाटे हे खर्च करण्यासाठी, विकत घेण्यासाठी या 2 कंपन्यांना अनुभव नाही।
अशाला 61 कोटी रुपये दिले. त्यामुळे हे कुठेतरी चुकीचं चाललेलं आहे. आणि हा जो खोटेपणा आहे, तुम्ही मागच्या दरवाजातून देवेंद्र फडणवीस साहेब आणि हे सरकार जे काही कॉन्ट्रॅक्टवर भरती करत आहात, हेच तुमचं कर्तृत्व का? युवांना तुम्ही खोटं बोलता, आम्ही कॉन्ट्रॅक्ट भरती करणार नाही, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट भरती करता तर 2,500 कोटीचा भ्रष्टाचार करता. याच्या आधी 40,000 कोटीचा भ्रष्टाचार आम्ही पुढं आणलेलाच आहे, आणि त्याच्यामध्ये आता 2,500 कोटीची भर पडलेली आहे. आणि हे सगळे पत्र मी माझ्याकडे न ठेवता मीडियाला सुद्धा देतो, आणि त्या लोकायुक्तपासून EOW पासून गव्हर्नर साहेबांना ही सगळी पत्र दिलेली आहेत. आता हा झाला विषय याचा, पण पुढच्या काही दिवसांमध्येच MIDC मध्ये जमिनीच्या बाबतीत जो भ्रष्टाचार झाला आहे तो नक्कीच मी पुढे आणणार आहे पुराव्यासकट. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये आता MIDCच्या बद्दल कसा भ्रष्टाचार केला जातो, युवांना नोकरी देण्यापेक्षा नको त्या गोष्टीमध्ये कसा लक्ष दिलं जातं, कसे पैसे काढले जाते, याच्याबद्दलचा खुलासा मी नक्कीच येत्या काळामध्ये करेल असं या ठिकाणी नमूद करतो. त्यामुळे आज 2,500 कोटी रुपयाचा जो भ्रष्टाचार हा कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या बाबतीत जवळच्या आमदारांच्या मंत्र्यांच्या कंपनीला जो केला तो इथं सांगितला. एका बाजूला आपल्याकडे पैसा नाही आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने तुम्ही भ्रष्टाचार करत आहात, ते सुद्धा गेल्याच महिन्यात. म्हणजे कुठंतरी महायुतीच्या सरकारला कळालेलं आहे त्यांचं सरकार येणार नाही. त्यामुळे जेवढे कॉन्ट्रॅक्ट मित्रांना देता येतील तेवढे द्यावेत, जेवढा पैसा काढता येईल तेवढा काढा. याच्यामध्ये सुमित नावाची कंपनी सुद्धा आहे जे ॲम्ब्युलन्स घोटाळ्यामध्ये आहे. कोर्टात स्वतः कोर्टाने हायकोर्टात सुमोटो सुमित आणि तो जो कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यावर चुकीची गोष्ट घडली म्हणून सुमोटो त्यांनी केस ही स्वीकारलेली आहे. ते केस त्या बाबतीत लढत आहेत, आणि त्याच सुमितला सुद्धा इथे काम दिलेलं आहे हे कुठेतरी दिसतंय. हे गोष्ट आपल्या सर्वांसमोर तिथं आम्हाला आणायची होती. धन्यवाद. तुम्ही आता म्हटले की आशर मुश्रीफाची कंपनी आहे, तिला कितीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि त्यांचा रोल काय? आता या 6,200 कोटीपैकी 1,200 ते 1,500 कोटी रुपये हे ब्रिस्क इंडिया लिमिटेडला त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ब्रिस्क इंडिया लिमिटेड ही जी कंपनी आहे ही कंपनी हसन मुश्रीफ साहेबांची आहे असं स्वतः भाजपचेच नेते पूर्वी त्यांचा प्रवेश करण्यापूर्वी ते बोलत होते. आणि खूप खोलात गेल्यानंतर त्यांच्या काही नातेवाईकांची नावंसुद्धा डायरेक्टर म्हणून निघत आहे. जेव्हा ईडीली कारवाई केली नंतरच्या काळामध्ये ते डायरेक्टर पद काढण्यात आलं, दुसरं नाव टाकण्यात आलं, पण पूर्वीचे रेकॉर्ड हे आपल्याकडे आहेत. त्यामुळे पवार साहेबांची साथ का सोडली, विचार का सोडले, आणि महायुतीबरोबर आणि प्रतिगामी विचाराबरोबर ते सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुश्रीफ साहेब का गेले याचा पूर्णपणे पुरावा म्हणजे स्वहित, नाही तर स्वतःची कंपनी टिकावी, जुने ज्या काही कारवाई आहेत त्या थांबाव्यात आणि असणाऱ्या कंपनीला अजून जास्त नफा मिळावा यासाठी त्यांनी तो निर्णय घेतला असावा असं कुठेतरी आता समोर येत आहे. टोटल 6,242 कोटींचं टेंडर दिलं होतं आणि त्यात टोटल टेंडर मध्ये 2,500 कोटी 2,500 कोटीचा भ्रष्टाचार झालोय असं आमचं मत आहे. त्यामुळे सरकारला जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील ते तुम्ही पुढं करावेत, ते द्यावेत, आणि मग त्याच्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी आपण करू. आणि दर प्रेस कॉन्फरन्समध्ये सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांना मी आव्हान केलेलं आहे, जर आम्ही काहीतरी चुकीचं बोलत असू, याच्यामध्ये काय चुकीचं घडत असेल तर तुमच्याकडनं कोणीतरी अभ्यास करून एखादा अधिकारी मंत्री जर समोर येत असेल तर प्रेस समोरच आम्ही या बाबतीत खोलात जाऊन आमच्याकडचे असणारे कागद आणि तुमच्याकडचे असणारे कागद हे समोरासमोर चर्चा करायला सुद्धा आम्ही तयार आहोत. ही कंत्राटे वेगवेगळी आहेत ना, म्हणजे की एकच कंत्राट आहे 6,200 कोटी? 6,200 कोटी हे टोटल 27,560 जागेसाठी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. याच्यामध्ये महिला विकासमध्ये सगळ्यात जास्त 4,154 450 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आहे. BMC आता हे विभागून दिले, पण ह्या 3च कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये क्रिस्टल आहे, ब्रिस्क इंडिया, या 2 कंपन्या सगळ्यात जास्त मिळालेल्या, ज्याचं लिंक मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि मध्ये आधी BVG आणि SO2 अशा नावाच्या कंपनीला तिथं टेंडर दिलं गेलं आहे. आणि हे सगळा आकडा जर आपण काढला 6,242 कोटी आणि त्याच्यामध्ये अतिरिक्त जो काही खर्च केला गेला आहे म्हणजे एखाद्या बेस प्राईसच्या वर तो 15% आहे. आणि त्याच्याचबरोबर कमिशन ज्याला आपण हे म्हणतो सर्व्हिस चार्जेस हे कुठेतरी 950 कोटी रुपये आहे. त्यामुळे 2,500 कोटीच्या आसपास हा निधी आहे. आता हा फक्त याच्याच आहे, त्याच्याच अजून खूप खोलात गेलं तर बरंच काय आपल्याला निघू शकतं. ते पुढच्या वेळेस नक्कीच या बाबतीतले डिटेल्स आपल्यापर्यंत आम्ही
पोचू. सुमित पण आहे काय? सुमित त्याच्यात नाही. सुमितला एक कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे, तो छोटा आहे. ॲम्ब्युलन्स घोटाळ्याचा विषय तुमच्या सगळ्यांच्या मदतीने जेव्हा जास्तीत जास्त चर्चेत आला तेव्हा कुठेतरी ते कमी झालेले. PCMC 250 जागेचं 61 कोटी रुपयाचं जे टेंडर होतं ते सुमितली भरलं होतं, पण सुमितला ते टेंडर मिळालेलं नाही. ब्रिस्क आणि क्रिस्टल या दोनच कंपनीला ते टेंडर मिळालेलं आहे. त्यामुळे हिचं ब्रिस्क आणि क्रिस्टल याच्यातच हे 6,242 कोटी रुपये हे विभागले गेले, ज्याच्यामध्ये प्रत्येक कंपनीने त्याच्यामध्ये कमीत कमी एक कुठेतरी अतिरिक्त 1,250 रुपये कमवले. म्हणजे महायुतीबरोबर जाण्याची जी काही बक्षीस आहे ते कुठेतरी ब्रिस्क इंडियाचे जे कोणी मालक असतील, डायरेक्टर असतील, त्यांना तसंही 1,200 कोटी रुपये मिळालेले आहेत. समाज कल्याणच्या अंतर्गत त्यांना जे टेंडर मिळालं होतं त्याच्यातसुद्धा 350 कोटी रुपये मिळालेले होते. ते कसं झालं, काय झालं हे मी आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे. म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून आपण जर बघितला तर नक्कीच फायदा नेत्यांना महायुतीबरोबर गेल्यानंतर झालेला आहे. सामान्य लोकांना नाही झाला हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण हे नेते कशा पद्धतीने काम करतात हे आता आपल्या सर्वांना बघायला मिळालेलं आहे. आणि महायुतीकडे जाणारे जे नेते आहेत बहुतांश हे विचारासाठी जात नसत, फक्त स्वहितासाठी आणि आपल्या परिचयाच्या आणि मित्रपरिवाराच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना नफा मिळावा यासाठीच ते गेलेले दिसत आहेत. याच्यामुळे ही जी काही भरती करण्यात आली तर हेच जर सरकारी भरती झाली असती तर त्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या असत्या का? म्हणजे काय नक्की? 100% आता याच्यामध्ये आपण जो वाद घातला होता, नाही तर ज्याचा अधिवेशनामध्ये सुद्धा मी स्वतः आणि काही आमदारांनी विषय मांडला होता. आणि प्रेशर युवा संघर्ष यात्रेचं जे झालं होतं, कारण पुण्यात मी स्वतः काही क्लासेसला भेटलो होतो, युवा पिढी अक्षरशः या कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या विरोधात होती. आणि ते वातावरण इतकं गरम झालं होतं की लाखोचे, जसं काही प्रमाणात डायरेक्ट नाही पण इनडायरेक्टली बांगलादेशमध्ये जसं विद्यार्थ्यांचा आक्रोश झाला होता तसाच आक्रोश महाराष्ट्रामध्ये होईल अशी चर्चा जेव्हा सुरू झाली तर 20 ऑक्टोबर 2023ला देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं की आम्ही हा कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जो हे आहे GR आहे तो मागे घेतोय. आणि 31 ऑक्टोबर 2023 रोजी कॉन्ट्रॅक्ट भरतीचा GR हा मागे घेण्यात आला. पण मित्रांना सहकार्य करण्यासाठी, आमदारांना, नेत्यांना सहकार्य करण्यासाठी GR मागे घेऊन सुद्धा 6,200 कोटी रुपये हे याच कॉन्ट्रॅक्ट कंपनीला बॅकडोर एंट्री देऊन त्यांना काम दिलं असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे GR मागे घेतला असला तर यांना काही फरक पडत नाही. मित्रांच्या कंपनीला काम देण्यापासून, रोखण्यापासून कुणी थांबवू शकत नाही असं दिसतं. नाही, या कॉन्ट्रॅक्टमुळं भरपूर पैसे जे ते भ्रष्टाचार झाला तुम्ही म्हणताय. आणि आता आमदार निधीला कात्री लावली जाते लाडक्या बहिणीसाठी, तर मग हे कसं आहे? एक तर लाडकी बहीण योजना आहे, त्याचा विरोध आम्ही करत नाही. फक्त ज्या पद्धतीने ती लागू केली जाते, ज्या पद्धतीने घाई गडबड केली जाते, रजिस्ट्रेशनमध्ये अनेक अडचणी येतात, सॉफ्टवेअर चालत नाही, रात्रीच्या वेळेस महिलांचं रजिस्ट्रेशन तिथं करावं लागतं, त्याच्याच ज्यांना लाभ मिळाला पाहिजे ते वंचित राहायला लागलेत. ज्यांना ठराविक लोकांना तर पैसे आणि बरंच काही आर्थिक परिस्थिती चांगली असताना सुद्धा त्यांना त्या यादीमध्ये, लाभ मिळण्याच्या यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. तर मग आमचं असं म्हणणं आहे की घाई गडबडीने करण्यापेक्षा, ठीक आहे, लोकसभेचा निकाल तुमच्या विरोधात गेला असला तरी हा पैसा लोकांचा आहे, लागू करत असताना नीट करावी आणि त्याची व्याप्ती वाढावी. त्याच्यामध्ये जे काही निकष तुम्ही टाकलेले आहेत ते निकष थोडेसे शिथिल करावे. आणि कॉपी करताय तुम्ही, मध्य प्रदेशची कॉपी केली असली तरी ती नीट करून ती व्याप्ती वाढवा. आता महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ही योजना काय आम्ही थांबू असं नाही, उलट याची व्याप्ती कशी आम्हाला वाढवता येईल याचा विचार आमचे नेते आणि त्यावेळेचं सरकार नक्कीच करेल असा विश्वास मला तरी आहे. पण मग हा जो खर्च आहे तो तुम्ही PWDच्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे देत नाही, कामं तिथं होत नाहीत, कामं आज अनेक अशी प्रलंबित पडलेली आहेत. तुम्ही ग्रामविकासचा निधी वळवलेला आहे, तुम्ही इतर योजनेचा निधी वळवलेला आहे, तुम्ही तिथं जे स्वस्त धान्य दुकान आहेत तिथं बरेच दिवस तुमचं सॉफ्टवेअर बंद आहे. मग कुठेतरी तुम्ही बऱ्याच इतर योजना थांबवल्यात. डोल म्हणजे संजय गांधी योजनेचा पैसा हा अजूनपर्यंत लोकांना मिळत नाही, घरकुलचा पैसा तिथं मिळत नाही, केंद्र सरकारने घरकुलचं टार्गेट सुद्धा अजूनपर्यंत दिलेलं नाही. तसं पत्र आम्ही सुप्रियाताईंना दिलं, सुप्रियाताईंनी ग्रामविकास केंद्रीय मंत्र्यांना तिथं दिलं. म्हणजे ह्या ज्या योजना तुम्ही थांबवल्यात आणि फक्त याच्यावरच तुमचा कुठेतरी भर आहे. आणि नेते म्हणून तुम्ही जे आता
यात्रा काढत आहात, समजा अजितदादा पक्षाने जी यात्रा काढली गुलाबी यात्रा, त्याच्यामध्ये फक्त फोकस तुमचा याच योजनेवर आहे. पण एकदा जाऊन लोकांना विचारा तुम्ही, शेतकरी म्हणून काय अडचणी आहेत, युवा म्हणून अडचणी आहेत. आता दादा एका शेतामध्ये गेल्यानंतर एका महिलेशी बोलत असताना विचारलं की मुलगा काय करतो, त्यांनी स्वतःहून सांगितलं गेले 2-3 वर्ष माझ्या मुलाला नोकरी नाही, डिग्री घेऊन सुद्धा. अरे ते सुद्धा ऐका. तुम्ही कपाशीच्या शेतामध्ये गेलेला आहात, गेले 5 वर्ष कपाशीचे काय भाव आहेत हे तरी तुम्ही लोकांना तिथं विचारा. पण ह्या गोष्टींकडे दादांचं तिथं लक्ष लागत नाही. आणि मग दुसऱ्या बाजूला लपून मोठ्या नेत्यांना तिथं काम दिलं जातं, आमदारांना पैसे दिले जात नाहीत. आणि मग हे कुठंतरी भ्रष्टाचार तिथं सुरू आहे. आता तुमच्या मदतीने MSIDCचा जो विषय आम्ही मांडला, आम्हाला आता कळते की ती कामं आता स्लो झालेली आहेत. त्यानंतर ॲम्ब्युलन्स घोटाळा काढला, तिथंही कोर्टाने म्हणजे सुमोटो तो विषय त्यांनी आता हातामध्ये घेतलेला आहे. MSIDCचा मुद्दा मी काढला, तर त्यानंतर पण तिथं आता प्रक्रिया थोडी थंडावलेली आहे. त्यामुळे आपल्या मदतीने काय होतंय तर जो ट्रेझरीचा पैसा आहे, जो सामान्य लोकांचा पैसा आहे, जो असाच उत्मात करून तो पैसा नेत्यांकडे जाऊन पार्टीकडे जाऊन परत तो इलेक्शनच्या मध्ये एका विचाराच्या विरोधात, म्हणजे महायुतीचे लोक जे लोकसभेला 2-3 हजार कोटी रुपये खर्च झाले असावेत अशी आता चर्चा आहे. कारण का प्रत्येक मतदारसंघामध्ये कमीत कमी 60 कोटी ते 70 कोटी खर्च झाला आहे. तर विधानसभेला सुद्धा लोकशाही बाजूला ठेवून फक्त पैशाचा वापर करून, नुसता पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात करून तुमच्या आमदारांना तुम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करत असाल तर हा सगळा पैसा हा गरिबाचा पैसा आहे आणि तो कुठेतरी थांबला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांचा सूर बदललेला पाहायला मिळतोय. जय महाराष्ट्राच्या मुलाखतीमध्ये अजित पवार म्हणतायत की माझी चूक झाली, घरामध्ये राजकारण जायला नव्हतं पाहिजे, सुनेत्रा पवारांना उमेदवारी देणं ही माझी चूक घडली असं त्यांचं म्हणणं. या विषयावर मी बोलतो, पण मी जे मांडलेले या सगळ्या कंपनी जे ब्रिक्स इंडिया असतील किंवा सुमित कंपनी असेल त्यांना टेंडर गेले, ज्यांना टेंडर गेले पाहिजे नव्हते त्यांची त्या व्यक्तींनी का तुमच्याकडे मागणी केली का, किंवा याचे कायदेशीर पडताळणी किंवा कायदेशीर बाजू म्हणून तुम्ही काय करा? नाही, आता हे पत्र आम्ही लोकायुक्त असेल, EOW असेल त्यांना तर लिहूच, गव्हर्नर साहेबांना लिहूच. कारण का सरकारकडे अनेक वेळा हे मुद्दे मांडले पण त्या बाबतीत काही होत नाही. आता तुम्हीच मला सांगा की कांदे बटाटे घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला ब्रिस्क इंडिया आणि क्रिस्टलच लागणार आहे का? मग उद्या जाऊन काही करायचं झालं तरी तुम्हाला या 2 कंपन्यांचं काम द्यायचं असेल तर नवीन युवांनी काय करायचं, ज्यांना नवीन कंपन्या एस्टॅब्लिश करायच्या त्यांनी काय करायचं, ज्यांचे व्यवसाय छोटे आहेत पण त्यांची पोच ही देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत नाही त्यांनी काय करायचं? मग त्यांनी कॉन्ट्रॅक्टर्स घ्यायचे नाहीत का? मग हे जे काय चाललंय सेंट्रलायझेशन, म्हणजे तुमच्या जवळच्या नेत्यांना तुम्ही जर सगळाच पैसा तिथं देणार असाल तर मग नवीन युवा, नवीन कंपनी ज्या काही एफिशियंट आहे, चांगलं काहीतरी काम करू शकतात, यांना तुम्ही काय देणार आहात? आता हेल्थ डिपार्टमेंटली म्हणजे एक टेंडर काढलं होतं, जे 60 कोटीचं टेंडर ते 650 कोटीवर नेलं होतं. त्यात तर फायनान्सची परवानगी सुद्धा त्यांनी घेतली नव्हती. मग अधिवेशनात हा मुद्दा मांडल्यानंतर ते कॅन्सल झालं, ती वेगळी गोष्ट. पण सुरुवातीला तुम्ही 650, 60 वरनं 650 कोटी करायचं काय कारण होतं? त्यामुळे हा जो सहजपणे डोळे झाकून भ्रष्टाचार जो राज्य सरकारच्या नेत्यांचा चाललाय तो कुठेतरी थांबला पाहिजे, त्याच्यावर कुठेतरी एक कंट्रोल आला पाहिजे आणि त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आली पाहिजे, एवढंच आमचं मत आहे. दादा, अजित पवारांच्या आमदारांच्या फाईल मुख्यमंत्री अडवतात असा आरोप होते आणि अशी माहिती पण आहे, काय वाटतंय तुम्हाला? एकामेकांच्या फाईल सर्वच नेते अडवतात असं आम्हाला कळतंय. त्याच्यामध्ये बरेच महिने झालं काही आमदारांच्या फाईल अडवल्यात असंही आम्हाला तिथं कळतंय. आता शेवटी एखादी सही, कारण का अजितदादांची सही झाली म्हणजे फायनल झालं असं नाही. दादांनी सही केल्यानंतर ती देवेंद्र फडणवीस साहेब सही करतात अशी प्रथा पूर्वी नव्हती. मग दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी सही केल्यानंतर ती मग मुख्यमंत्री साहेबांकडे जाते. मग दादांच्या फाईलनंतर अजून 2 सह्या करायच्यात. तर याच्यामुळे मग एकामेकाच्या फाईल अडकून स्वतःची कामं कशी मार्गी लावता येतील याचाच तो प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. आता इथे क्रिस्टलला सगळं कदाचित काम मिळालं असतं, मग दादांनी ब्रिस्क इंडियाला पुढं केलं असावं आणि मग तुम्ही यालाही काम द्या, मग हे काम आम्ही पुढं, म्हणजे मिलीक बघत या भ्रष्टाचाराच्या बाबतीत सगळ्यांचीच झाले असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल. आणि याच्यात काही व्यक्तिगत नाही तर काही विकासाची कामं ज्या आमदारांची आहे ती सुद्धा त्या नेत्याकडे थांबलेली दिसतात. म्हणजे या महाविकास आघाडीमध्ये एकामेकाच्या विरोधात सुडाचं राजकारण चालू आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. 6,000 कोटीचे जे सिमेंट रस्ते आहेत त्याचं कॉन्ट्रॅक्ट आलं जातं 6,000 किलोमीटरचा.
याच्यात काय वाटतंय तुम्हाला? आचारसंहिता लागेल, आता याची टेंडरिंग पद्धत, हे सगळे पैसे कुठे जाणार? PWDची जी पूर्वी कामं दिली गेली आहेत, जी आता अर्धवट झालेली आहेत, पूर्ण होत नाहीत, ज्याच्यामध्ये बिल्डिंग आहेत, ज्याच्यामध्ये रोड आहेत, तिथं असणाऱ्या जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत, छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर, ते फार आता आत्महत्या करतो असं म्हणायला लागलेले आहेत. मग एखादं काम आम्ही मंजूर करून आणलं असेल आणि ते पूर्णच होणार नसेल तर त्याचा फायदा सामान्य लोकांना कधी होणार? मग जी कामं आहेत तीच अर्धी 35,000 कोटीची अजून बाकी आहेत. आता हे नवीन टेंडर तुम्ही का काढतायत? आता या सरकारला एक वेगळी सवय लागलेली आहे, जी आपण पॉवर मिनिस्ट्रीमध्ये सुद्धा आहे, जी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पूर्वी 10-10 कोटी 5-5 कोटीची कामं दिली जात होती, जे छोटे कॉन्ट्रॅक्ट हे एफिशियंटली कामं करत होते. आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विभागाने काय केलंय, RDSSच्या जे काही कामं आहेत त्याची टेंडर जिल्हानिहाय काढलेले आहेत आणि जिल्हानिहायमध्ये कुणी आंध्राची कंपनी, कुणी गुजरातची कंपनी, अशा पद्धतीने त्यांनी जिल्हानिहाय 60-60, 70-70, 80-80 ते 200-200 कोटीची कामं दिलीत. ह्या मोठ्या कामं देण्याचं कारण असं असतं की त्यांना संपर्क लगेच साधता येतो, एखाद्या खोलीमध्ये बसता येतं, एखाद्या हॉटेलमध्ये चर्चा करता येते आणि चर्चा करून जे काही टक्केवारी ठरते ती सहजपणे डिलिव्हर केली जाते. आता एखादं 5 कोटीचं काम दिलं तर मग त्याला बोलवा, त्याच्याकडनं पैसे काढा, याच्यापेक्षा एखाद्याला 500 कोटीचं काम दिलं तर ते सोपं असतं. त्यामुळे आता हे 6,500 किलोमीटरचे जे 30,000 कोटीचे काम आहेत ती सुद्धा हे पॅकेज काढतील. 500 कोटीचं, 200 कोटीचं, 100 कोटीचं, जसं MSIDC मध्ये झालं, जे आम्ही हाणून पाडलं. 44,000 कोटी रुपयाचं पॅकेज काढलं होतं, ज्याच्यामध्ये एका एका कंपनीला 100 ते 200 कोटी रुपयाची कामं दिली गेली होती. म्हणजे त्यांना बोलवणं सोपं. एकाला बोलवलं तर 200 कोटीचं काम असेल, नाही तर 500 कोटीचं काम असेल, त्या 10% ह्यांना खायचंय तर डायरेक्ट एकाच व्यक्तीकडनं 50 कोटी घेतलेले बरं 20 लोकांपेक्षा. असं कुठंतरी या सरकारमध्ये आता हे सुरू आहे. आणि जे MSIDC काढलं, ज्याच्यामध्ये 12,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला असं आम्ही म्हणतो, तर आता ही कामं PWD सुद्धा करत होती. पण मग PWDकडे ही कामं काढून MSIDCकडे देऊन, जिथं मनुष्यबळच नाही अशांना 44,000 कोटीची कामं द्यायचं कारण काय? तीच गोष्ट आता या 35,000 कोटीमध्ये होईल, ज्याच्यात 10% तरी कमीत कमी मलिदा इथं काढला जाईल, ज्याच्यातून 3,500 कोटी या विधानसभेच्या इलेक्शनला महायुतीच्या नेत्यांच्या नाहीतर पार्टीकडे जातील, अशी अपेक्षा या सर्व महायुतीतल्या नेत्यांची असावी असं आम्हाला वाटतं. तुम्ही गणपतीमध्ये आनंदाचा शिधा वाटण्यात येणार आहे सरकारकडनं, ते पण टेंडर या कंपनीतनं देण्यात येईल अशी काही चर्चा आहे का? असं बघावं लागेल. पण आता ही प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर त्या बाबतीत ते नक्कीच दक्षता घेतील, ते काळजी घेतील. कारण शेवटी मराठी मीडिया जी आहे ते अजून तरी लोकशाहीच्या बाबतीत प्रामाणिक आहे. त्यामुळे हे मुद्दे जेव्हा तुमच्या माध्यमातून सोशल मीडियावर येतात तेव्हा तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांना कुठेतरी भीती वाटते, कारण त्यांनाही माहिती आहे की 2 महिन्यानंतर सरकार बदलणार आहे आणि सरकार बदलल्यानंतर हे जे काय काळंबेरं केलेलं आहे ते आम्ही बाहेर काढू आणि तिथे असणारे नेते असतील नाही तर अधिकारी असतील यांना आम्ही सत्तेत आल्यानंतर नक्कीच सोडणार नाही, हे सुद्धा या ठिकाणी आश्वासित करतो. आमच्या नेत्यांकडे हे मुद्दे आम्ही दिलेले आहेत आणि इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा अजून खोलात जाऊन अजून कागद काढून त्यांना देऊ. तलाठी घोटाळा झाला, आपण मागे म्हणला होता, तुम्ही एक विखेंना अहवाल देखील पाठवला होता, तो अहवाल काय जाहीर करणार आहे? तो अहवाल माझ्याकडे आहे. तो विखे साहेबांना आम्ही पर्सनल मेसेजच्या मदतीने पाठवलेला आहे. तसंच मला असं कळतं आहे की थोरात साहेबांनी सुद्धा त्यांना हा अहवाल पाठवला असावा. आता हा अहवाल हा धाराशिवचा आहे, अजून एक अहवाल आहे, पण एक त्यातला अहवाल मी फक्त सांगतो, दुसरा अहवाल मी नंतर सांगेल. तर हा धाराशिव जिल्ह्याचा आहे, तिथल्या कलेक्टरली त्यांना पाठवलेला अहवाल आहे. आणि ह्याच्या खोलात जर तुम्ही गेला तर तलाठी भरती ज्या संस्थेने केली त्याच संस्थेने तिथं बरंच काय चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत असा पूर्ण अहवाल हा तिथं आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा पुरावे सकट बोलतो. त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे, विखे पाटील साहेब माझ्यावर कारवाई करणार होते, मला जेलमध्ये टाकणार होते, असं कुठेतरी वक्तव्य त्यांनी केलं होतं. मी काय हवेत बोलणारा नाही. त्यामुळे जे काय बोलतो ते पुरावे सकट बोलतो. त्यामुळे त्या बाबतीत जेव्हा आम्ही अहवाल त्यांना पाठवला व्यक्तिगत मेसेजच्या मदतीने सोशल मीडियावर, त्यानंतर त्यांनी त्या बाबतीत कुठलंही दुसरं वक्तव्य केलेलं नाही. दादा, उद्या 15 ऑगस्ट आहे, अनेक शाळेत गणवेश आलेले नाहीत. विद्यार्थ्यांना विदाऊट गणवेश आता स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागणार आहे. हे सगळं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचा अपयश आहे का? अधिवेशनामध्ये हा मुद्दा जेव्हा मी मांडला होता, मी म्हणलो होतो की फक्त एक एजन्सी आणली आहे, कापड हे सगळं गुजरातवरनं आणलं जाणार आहे.
त्यामुळे फायदा गुजरातच्या टेक्स्टाईलला होतोय. आम्ही म्हणत होतो की कॉटनचे जर तुम्ही कपडे घेतले असे ते थोडे महाग असतात पण चांगल्या क्वालिटीचे असतात. उन्हाळ्यामध्ये मुलांना त्रास होत नाही. पण तुम्ही तिथं रेक्झिनचे कपडे आणता, त्यासाठी एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देता. मग हेच कॉन्ट्रॅक्ट राज्यातल्या एखाद्या कंपनीला नाहीतर टेक्स्टाईलचं जे काही एक संघटन आहे त्यांना जर तिथं दिलं असतं तर इथल्या लोकांना फायदा झाला असता. मी हेही सांगितलं होतं की वेळेवर हे कपडे येणार नाही. त्यामुळे तिथं मंत्री चिडले. मी ह्याच्यातही सांगितलं ह्याच्यात मोठा भ्रष्टाचार चाललो आहे. मुख्यमंत्री साहेब चिडले. आणि मग तिथं बोलत असताना त्यांनी सांगितलं, रोहित बघ हा असा ड्रेस आहे. मी त्यांना सांगितलं, अहो ड्रेसचा कपडा बघा, त्याची क्वालिटी बघा, गुजरातवरनं तुम्ही आणताय, महाराष्ट्राचं हित त्याच्यामध्ये कुठे आहे. तर बोलता बोलता असंही बोलले, कदाचित अजितदादाही बोलले आणि तिथं देसाई साहेब जे मंत्री आहेत की त्याच्यासाठी सुद्धा शिवा, म्हणजे माझ्यासाठी शिवा. आता मी तर आमदार आहे, मी वाट बघतोय माझ्याच युनिफॉर्मची. माझाच आमदार म्हणून युनिफॉर्म जो त्यांनी अधिवेशनामध्ये माईकवर बोलून सांगितलं होतं अध्यक्षाच्या समोर की रोहित तुला पाठवतो, माझंच जर आलं नसेल तर लहान मुलांचं कधी येणार. आता अर्ध वर्ष संपत आलं तरी त्या मुलांनाही मिळालेलं नाही. आणि ज्या बचत गट महिला बचत गटांना ते शिवण्यासाठी येणार होतं ते कापड सुद्धा आलेलं नाही. मग आता किती दिवस वाट बघायची. बिचाऱ्या त्या लहान मुलांकडे आपण जर बघितलं तर कपडे फाटलेले आहेत, त्यानंतर त्यांचे बूट फाटलेले आहेत. अतिशय वाईट परिस्थितीमध्ये ही मुलं तिथे शाळेत जातात आणि एखादी प्रायव्हेट शाळा जवळ असेल तर त्यांचे नवीन कपडे बघून या गरिबाच्या मुलांना वाईट वाटतंय. पण हे सरकारला कुठं कळणार. अहो त्याच्यामध्ये सुद्धा यांनी भ्रष्टाचार केलाय आणि आम्ही तेव्हा तिथं सांगितलेलं आहे, पण त्या बाबतीत त्यांनी दक्षता घेतलेली नाही. यांना काहीच पडलेलं नाही. यांना लोकांचंही नाही पडलं. यांना असं वाटतं की काही नुसत्या घोषणा केल्यानंतर त्यांना मतं मिळतील. पण मला त्यांना सांगायचं आहे, एकतर आम्ही या योजना ज्या चांगल्या त्या बंद करणार नाही, पण घाईगडबडीने आणलेल्या आहेत. तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्याच्यावरच तुम्ही निवडून येणार असाल आणि कसाही भ्रष्टाचार केला तरी चालत असेल तर महाराष्ट्राची जनता ही हुशार आहे. दादा, जय महाराष्ट्राला दिलेल्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार म्हणतायत की चूक झाली माझी, पत्नीला उमेदवारी दिली, घरामध्ये राजकारण यायला नव्हतं पाहिजे. तुम्ही देखील ट्विट केलंय, तुम्हाला देखील ती भीती वाटते. आता नेमकं काय? खरं तर दादांना ओळखलं. हे जे पूर्वीचे दादा होते, जेव्हा लोकसभेचं सीट स्वतःच्याच घरातून त्यांनी ते डिक्लेअर केलं, मलाही वाटत होतं तो कदाचित त्यांचा निर्णय नसावा व्यक्तिगत. आता दादा काल बोलले की चूक झाली, पण याच्यामध्ये जर आपण खूप खोलात गेलो तर भाजपचे काही नेते उलटा प्रचार करतायत की तो निर्णय हा दादांचाच होता. पण आम्हाला असं वाटतं की तो दादांचा नसावा. केंद्रात बसलेले गुजरातचे जे नेते आहेत त्यांनी कदाचित तो निर्णय दादांवर लादला असावा. फक्त फरक एवढाच आहे पूर्वीच्या दादांमध्ये आणि आत्ताच्या दादांमध्ये की कुठंतरी केंद्रासमोर दादा आज झुकल्यासारखे वाटतात. त्या नेत्यांचं त्यांना ऐकावं लागतं. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा कदाचित या विधानसभेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर हे दादांवर येऊ शकतं. आल्यावर त्या बाबतीत ते काय करतात हे बघू द्या. जेव्हा येईल तेव्हा जो कुणी असेल त्याच्या विरोधात आम्ही लढायला तयार आहोत. पण तेव्हा ते प्रेशर आल्यानंतर ते काय करतात हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. पण मग ही जी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये ज्या कुठल्या नेत्यांनी आणलेली आहे, राजकारणाला खालच्या पातळीवर ज्यांनी नेलेलं आहे, असे काही कलाकार नेते जे आहेत त्यांना तरी आम्ही सोडणार नाही. आम्ही असेल, ज्यात मी असेल, इतरही जे काही छोटे मोठे नेते असतील आणि खास करून महाराष्ट्राची जनता, अशा कलाकारांना त्यांची जागा येत्या काळामध्ये 100% दाखवू हा अजितदादांना माझा वाद आहे. तुमच्या मतदारसंघात तुम्ही जसं म्हणता की दादांवरती प्रेशर आलेला आहे, जो बारामतीमध्ये जो प्रयोग केला गेला तसाच काहीसा प्रयोग कर्जतमध्ये सुद्धा केला जाऊ शकतो. मी एवढंच म्हणेल की महायुती सरकारच्या विरोधात तिथं असणाऱ्या भल्या भल्या नेत्यांच्या विरोधात माझ्यासारखा कार्यकर्ता खूप काय बोलून गेलेला आहे. लोकसभेच्या काळामध्ये असेल, माझ्यावर जेव्हा कारवाई झाली तरी मी घाबरलो नाही. त्यामुळे अनेक लोकांचं माझ्या मतदारसंघामध्ये लक्ष आहे, ज्याच्यामध्ये भाजपचे नेते आहेत, त्याच्यामध्ये अजितदादांच्या गटाचे नेते आहेत, तर कदाचित दादासुद्धा असू शकतील. आणि मग अशा परिस्थितीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये खूप मोठी ताकद ही महायुतीकडनं लावली जाणार आहे, ज्याच्यामध्ये माझ्याच मतदारसंघामध्ये असणाऱ्या काही ठराविक नेत्यांना मतं खाण्यासाठी उभा करण्यासाठी प्रोत्साहित केलं
जाऊ शकतं आणि कदाचित केलंही गेलं आहे. त्यांना रसद सुद्धा तिथं पोचलेली आहे. आणि मग जो प्रयोग लोकसभेमध्ये सुप्रियाताईंच्या बाबतीत दादांना हा करावा लागला का त्यांनी तो केला, तर माझ्या इलेक्शनमध्ये विधानसभेमध्ये सुद्धा कदाचित त्यांच्यावर प्रेशर आणून असाच प्रयोग त्यांच्या बाबतीत असेल, नाही तर त्यांच्या कुटुंबातल्या बाबतीत हा माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघामध्ये कदाचित केला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. चर्चा होण्याचं कारण एवढंच की आता जे सर्वे भाजपकडनं केले जातात, नाही तर अजितदादाच्या पक्षाकडनं केले जातात, त्याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स आहेत की यांना उभं केलं तर काय. कारण त्या मतदारसंघातल्या कुठल्याही व्यक्तीला उभं केलं तर तिथं असलेली स्वाभिमानी जनता ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याबरोबर राहील असा विश्वास सर्वेच्या माध्यमातून लोकच व्यक्त करत आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एखादा मोठा नेता हा माझ्या विरोधात बाहेरून कदाचित उभा केला जाऊ शकतो आणि तो दादांच्या फार जवळचाही असू शकतो, नाही तर एखादा भाजपचा असू शकतो अशी चर्चा आहे. असे सर्वेमध्ये तरी दिसतंय. नेता की कुटुंब कुटुंबातला Specific तुम्ही ट्विट केलं त्याच्यामध्ये तुम्ही तसंच असं म्हटलं तिथं सर्वेमध्ये कुटुंबातल्या काही लोकांची नावं ही घेतली जात आहेत, पार्थ आणि जयचं नाव आहे. ज्याच्यामध्ये अजितदादांचं सुद्धा नाव त्या सर्वेमध्ये आज घेतलेलं आपण सर्वजण बघू शकतो. आता येतील नाही येतील तो त्यांचा विषय आहे, पण एकच आहे की माझ्या मतदारसंघामध्ये माझ्याबरोबर तिथे असलेली स्वाभिमानी जनता आणि सामान्य कार्यकर्ते आणि निष्ठावंत पदाधिकारी राहतील, पण ताकद ही खूप मोठ्या प्रमाणात तिथं लावली जाणार. पण आमचा विश्वास कार्यकर्त्यांवर आणि जनतेवर नक्कीच आहे. जेवढी ताकद यांना लावायची त्यांनी लावू द्या. कर्जत जामखेडकरांनी मला लढायला शिकवलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी आणि विचारासाठी भल्या भल्यांबरोबर भिडायला माझ्यासारखा कार्यकर्ता तयार आहे. तुमचं असं स्पेसिफिक म्हणणं आहे का की जे सर्वे झालेत कर्जत जामखेडसाठी त्याच्यामध्ये तुमच्या विरोधामध्ये अजित पवारांच्या सुद्धा नावाची चाचपणी करण्यात आली आहे? असा सर्वे नक्कीच सुरू आहे. आता तो कोण करतंय हे मला सांगता येणार नाही. काही भाजप म्हणून केला जातोय आणि काही डिझाईन बॉक्स नावाची जी कंपनी आहे, 200 कोटी रुपये देऊन जी दादांनी त्यांच्या पक्षाची इमेज चांगली करण्यासाठी जी डिझाईन बॉक्स नावाची कंपनी घेतली, त्यांनी सुद्धा सर्वे हे केलेले आणि त्यांच्या आणि भाजपच्या सर्वेमध्ये दादांचं नाव आणि दादांच्या कुटुंबातल्या काही लोकांचं नाव हे दिसते. अंदाज ते घेत आहेत. अंदाज घेतल्यानंतर ते जेव्हा इलेक्शनमध्ये जेव्हा उमेदवारी जाहीर करायची असेल तेव्हा ते काय करतात त्यावेळेस त्या ठिकाणी बघू. त्यामुळे किती प्रेशर दादा घेऊ शकतात आणि दादा व्यक्तिगत काय निर्णय घेतात हे येत्या काळामध्येच आपल्याला बघावं लागेल. आणखी कोणाचं नाव आहे कुटुंबातलं? बस आता जेव्हा येईल तेव्हा बघू आपण. तरी पार्थ आणि जय दोघांपैकी कोणाचे आहेत? दोघांचं सर्वेमध्ये तिघांची नाव आहेत. बऱ्याच लोकांची नावं आहेत. त्यामुळे आता जेव्हा सर्वे पूर्ण होईल त्यानंतर आपल्याला तिथं बघावं लागेल. त्यामुळे कितीही काय ताकद लावायची तेवढी लावा. लोकांवर आणि तिथल्या कार्यकर्त्यांवर निष्ठावंत पदाधिकाऱ्यांवर माझ्यासारख्याचा विश्वास आहे. ज्याला सुपारी घ्यायची त्यांनी सुपारी घ्या, ज्यांना सुपारीबाज व्हायचं आहे त्यांनी सुपारीबाज बना. पण शेवटी कर्जत जामखेडची जनता ही निष्ठेला आणि विचाराला आणि आत्तापर्यंत केलेल्या कामाला नक्कीच पाठिंबा देतील असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा आहे. पार्थ पवार पण असू शकतो. आता कोणी आता तुम्ही जेव्हा ते जाहीर करतील तेव्हाच आपल्याला कळेल की कोण असेल. सर्वे तुमच्याकडे माहिती आहे म्हणून स्पेसिफिक जरा कुटुंबातल्या आणखी कोणाच्या नावाचे म्हणजे आम्हाला तुम्ही जेव्हा स्वतः या बाबतीत माहिती घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये कोणाकोणाची नावं ही घेतली जात आहेत. काही लोकल नेत्यांची नावं आहेत आणि काही मोठ्या परिवारातल्या नेत्यांच्या कुटुंबातली सुद्धा अनेक लोकांची नावं घेतली जातात. विखे विरुद्ध पवार परत होईल. विखेंचं पण नाव आहे का? असं तरी नाव अजूनपर्यंत दिसत नाही. तिकडे बारामतीत सुद्धा आता युगेंद्र पवार काल पार्थ पवार म्हटले की युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत बारामतीत होण्याची शक्यता आहे. तसं काय म्हणजे तुमच्याकडून तसं नाव झाले जवळपास नाही, शेवटी हा राजनीतीचा एक भाग झाला की नावं कधी कुणी डिक्लेअर करायची हे आमच्या पक्षामध्ये ठरलेलं आहे. पवार साहेब त्या बाबतीतलं नाव पुढे करतील. पण मी एकच तुम्हाला सांगतो, लोकसभेच्या काळात पवार साहेबांनी सांगितलं लोकसभा आपल्याला मनापासून लढायची, पण विधानसभा ही 100% आपल्याला जिंकायची.
त्यामुळे प्रत्येक उमेदवार, प्रत्येक मतदारसंघ हा आमच्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. योग्य असा अभ्यास करूनच चांगला उमेदवार प्रत्येक नेत्याच्या आणि त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात महाविकास आघाडीचे सर्व पक्ष देतील असा विश्वास माझ्यासारख्याला आहे. ज्याच्यामध्ये आमच्या पक्षाबद्दल बोलायचं झालं तर सर्वच इलेक्शन आणि सर्वच विधानसभा आम्ही खूप अभ्यास करून तिथं लढणार आहोत, ज्याच्यामध्ये बारामतीसुद्धा येतं. अजित पवार सध्या जी स्टेटमेंट्स करतात, काल परवापासून त्यांनी रक्षाबंधनच्या संदर्भात सुद्धा स्टेटमेंट केलं, सुनेत्रा वहिनींना सुप्रिया विरोधात उभं करण्याबाबत सुद्धा स्टेटमेंट केलं. ही विड्रॉल सिम्पटम्स आहेत का? काही लोकांचं असं म्हणणं आहे की अजित पवार परतीच्या मार्गावरती लागले. जे सरसकट जे मत येते, हे ज्या विड्रॉल सिम्पटम्स आहेत, चुका मान्य करणं, स्वभावाच्या विपरीत जाऊन थेट माध्यमांमध्ये, मुलाखतींमध्ये ते जाहीररित्या असं म्हणतात शरद पवार वंदनीय आहे. तर हे सगळे विड्रॉल सिम्पटम्स आहेत का महायुतीतनं? मी एवढंच म्हणेल, दादा जर मनापासून अशा प्रकारे सकारात्मक स्टेटमेंट करत असतील, पण त्यांचा स्वतःचा जर निर्णय तो असेल, नाही तर त्यांचं वक्तव्य असेल जे त्यांच्या मनातून येत असेल, तर चांगली गोष्ट आहे. परत येण्याचे मार्ग, नाही तर त्याचा एक मार्ग ते धरतायत असं मला तरी सांगता येणार नाही. शेवटी तो निर्णय पवार साहेबांचाच आहे. पण डिझाईन बॉक्स नावाची जी कंपनी, ज्याला 200 कोटी रुपये दिलेत, त्या डिझाईन बॉक्स नावाच्या कंपनीली सर्वे करून दादांच्या प्रत्येक स्टेटमेंटवर काय कसं असावं आणि स्टेटमेंट कुठलं असावं असं जर लिहून दिलं असेल आणि ते स्टेटमेंट दादा जर वाचत असतील, तर मग कदाचित दादा फारच जास्त बदललेत असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल. हा एक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असू शकतो अजित पवारांचा. ही जी कंपनी तुम्ही सतत नाव घेताय, त्या कंपनीच्या सल्ल्याने असू शकतं. पण दादा जर दुसऱ्याच्या सल्ल्याली जर आज काम करत असतील, तर मग आश्चर्याची गोष्ट आहे. राजकारणात काम करत असताना सल्ले घ्यावेत, पण आपल्याला जे योग्य वाटतं तेच आपण तिथं बोलावं आणि त्याच पद्धतीने काम करावं असं मला तरी वाटतं. काही सल्ले दिल्लीकडनं दिले जातात, त्याचं प्रेशर खूप असतं, हे आम्ही मान्य करतो. पण 200 कोटी खर्च करून एखाद्या एजन्सीनी दिलेले सल्ले जेव्हा आपल्याला ऐकावे लागतात आणि आज आपण जेव्हा ऐकतो आणि तसं जर ते करत असतील, तर मग खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. त्यामुळे मग स्वतःचं ओपिनियन, स्वतःचं मतच एखाद्या नेत्याचं राहिलं नाही. बाहेरून एखादी एजन्सी येऊन आपलं मत हे कुठेतरी निर्माण करते असं आपल्याला बोलावं लागतं. मग जेव्हा बाहेरची एजन्सीज सगळं जे सांगतात ते खरं असेल, तर मग आपण जे राजकारणात निर्णय घेतो, आपला जो अनुभव आहे त्याचं मग आपण काय केलं असाही प्रश्न निर्माण होतो. नितेश राणेने पुन्हा पोलिसांना धमकी दिली की अशा ठिकाणी पाठवून की बायकोचं पण सुद्धा लागणार. ते नितेश राणे आहेत, त्यांना सागर बंगल्याचा वरदास्त आहे. जेव्हा पोलिसांना अडचणी असतात तेव्हा एक साधा शब्द सुद्धा ते काढत नाहीत. पोलिसांवर धाक निर्माण करण्यासाठी चुकीच्या पद्धतीचे वक्तव्य नेहमी पोलिसांच्या विरोधात त्यांनी केलेले आहेत. तो त्यांचा अहंकार आहे. 2 महिने जो काय अहंकार त्यांना दाखवायचा तो त्यांनी दाखवावा. मला असंही कळतंय पुढच्या काही दिवसात ते माझ्या मतदारसंघामध्ये येत आहेत. मतदारसंघात या, जे काय करायचं तुम्हाला करा, पण कर्जत आणि जामखेडची जी जनता आहे ती फार हुशार आहे. आध्यात्मिक पगडा माझ्या मतदारसंघाच्या लोकांवर खूप मोठा आहे. तिथं येऊन तुम्ही जर द्वेषाचं राजकारण करण्याचा जर प्रयत्न करणार असाल, तिथं असणारी जनता योग्य असं उत्तर तुम्हाला देतील असाही विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. जरांगे आणि हाके दोघंही आरक्षणाच्या संदर्भाने शरद पवारांवर टीका करतात. जरांगे असं म्हटलं की शरद पवारांनी मराठा समाजाचं वाटोळ केलंय म्हणून महायुतीकडे आम्ही मागणी करतोय. तर हाके जे आहेत ते हाके म्हटलेत की जरांगेंच्या पाठीमागे शरद पवार आहेत. आता तुम्ही म्हणालेली जी स्टेटमेंट आहे जरांगे पाटलांची तसंच हाकेभाऊंची, या दोन्ही स्टेटमेंट मी तरी काय ऐकलेल्या नाहीत. त्यामुळे त्या दोन्ही स्टेटमेंट आपल्याला बघाव्या लागतील आणि मगच त्याच्यावर एखादं वक्तव्य करणं जास्त उचित ठरू शकतं असं मला वाटतं. सर्वपक्षीय बैठक बोलवल्यावर प्रश्न मिटणार आहे का आरक्षणाचा? पवार साहेबांनी सांगितलंय त्यांना बोलवा.
गेल्या वेळेस जेव्हा असं सांगण्यात आलं होतं की आपल्याला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे आणि त्यासाठी आपण सर्वपक्षीय बैठक घेतली पाहिजे, तेव्हा पवारसाहेब स्वतः त्या बैठकीला आले होते. त्या बैठकीत चर्चा झाली. सरकारने 10% आरक्षण घोषितसुद्धा केलं. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा 16% आरक्षण आपण दिलं होतं. ते सदावर्ते जे देवेंद्र फडणवीस साहेबांचे एकदम खास कार्यकर्ते आहेत, देवेंद्र फडणवीस साहेबांना ते देव माणूस असं समजतात, तेच कोर्टात जाऊन 16% आरक्षण हे हाणून पाडलं. जेव्हा बैठक झाली 10% आरक्षण दिलं, ते 10% आरक्षणसुद्धा सदावर्तेंनी चॅलेंज केलेलं आहे. आता दुसरा विषय, भुजबळ साहेब नेहमी म्हणायचे जेव्हा ते पुरोगामी विचाराबरोबर होते की राजकीय ओबीसी आरक्षण हे देवेंद्र फडणवीस साहेब आणि भाजपमुळेच अडचणीत आलेलं आहे. त्यामुळे भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं त्यांची एक खासियत आहे, ते दोन्ही समाजाला फक्त खेळवत ठेवतात, राजकीय हितासाठी त्यांचा फायदा करून घेतात. आता जी बैठक पूर्वी झाली आहे, ज्या बैठकीत ठरले आता आपल्याला आरक्षण द्यायचं, त्यानंतर आरक्षणही दिलं गेलं, मग परत आता बैठक का घ्यायची असाही प्रश्न आम्हाला निर्माण होतो. आणि भाजपचे आणि महायुतीचे काही नेते एका समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यांना भेटतात, दुसरे नेते दुसऱ्या समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यांना भेटतात. त्यात काय चर्चा होते, काय आश्वासन दिलं जातं, हे विरोधात असणाऱ्या पक्षांना कोणालाही सांगितलं जात नाही. त्यामुळे फक्त इलेक्शन पुरतं हे दोन्ही समाजाला खिळवत ठेवतील, राजकीय पोळी भाजून घेतील आणि मग नंतर इलेक्शन झाल्यानंतर सत्तेत जर आले, जे येणार नाहीत, मग जे काय करायचं म्हणजे भ्रष्टाचार करायचं तो ते करत राहतील. एवढंच माझं म्हणणं आहे. राज ठाकरे वारंवार पवार साहेबांचं नाव घेत आहेत, त्यांच्यामुळे जाती तेढ निर्माण होतोय किंवा कशामुळे घेत असतील काय? दिल्लीतून आदेश आले ते त्यांना आता ऐकावं लागतात. त्यांच्या काय अडचणीत हे मला सांगता येणार नाही. दिल्लीतून जेव्हा आदेश येतात, जेव्हा ऐकावे लागतात, त्याला वेगवेगळी कारणं असू शकतात. एखादी त्यांची अडचणसुद्धा असू शकते. आता जर राज ठाकरे साहेबांनी दिल्लीच्या बादशहाचं ऐकणं हेच उचित ठरवलं असेल, त्याला आम्ही काय बोलणार. आता पूर्वी ते वेगळं बोलायचे, आता ते वेगळं बोलतात. आता मग अशा नेत्यांनी आणि अशा पक्षांनी जर सुपारीच घ्यायचं ठरवलं असेल, त्याला आपण काय बोलणार. लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर मतं विभागणी करूनच आपली राजकीय पोळी भासता येईल असं महायुतीच्या अनेक नेत्यांना वाटायला लागले. म्हणून मग राज ठाकरे साहेबांच्या पक्षाचा वापर हा सहजपणे तिथं केला जातोय असं आपल्याला म्हणावं लागेल. पूर्वी जे राज ठाकरे साहेब म्हणायचे, युवांचे प्रश्न मांडायचे, जे प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला गेले त्या विरोधात ते बोलायचे, हे सगळे स्टेटमेंट मला सुद्धा आवडत होते. पण आज अचानक लोकसभेच्या इलेक्शन नंतर विधानसभेच्या इलेक्शनला ते जर महायुतीचं गाणं गायला लागले असतील आणि ते सुद्धा दिल्लीतल्या गुजरातमधून आलेल्या नेत्यांनी लिहून दिलेलं गाणं ते गात असतील, त्याला आम्ही तरी काय बोलणार, तो त्यांचा विषय आहे. पण महाराष्ट्राची जनता हुशार आहे, योग्य वेळेस योग्य उत्तर देतील असा विश्वास आम्हाला वाटतो. आणि मंत्री महोदय म्हणजे हसन मुश्रीफ साहेबांना बरेच व्याप असावेत. ब्रिक्स इंडिया नावाची कंपनी, ज्याला राज्य सरकारले हजारो कोटी रुपयाचे टेंडर दिलेले, ती कंपनीसुद्धा बघायची असावी त्यांना, त्याचं प्रॉफिटसुद्धा त्यांना वाढवायचा असावा. आणि ते त्याच्यात लक्ष जास्त गेल्यामुळे कदाचित त्यांचा जो विभाग आहे त्या विभागाकडे त्यांचं लक्ष कमी पडत असावं. म्हणून गरिबाला अडचण तिथे येते. पण गरिबाला कितीही अडचण आली तर महायुतीतल्या पक्षाला काही पडलं नाही. त्यांना फक्त पैसे खायचे, सत्तेत यायचं आहे. गरिबाला ज्या अडचणी येतात त्या येऊ द्या, त्यांना काही त्या बाबतीत फरक पडत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. महाविकास आघाडीचे पण नेते गप्प आहे ना सगळ्या संदर्भात. आता मी महाविकास आघाडीचाच एक भाग म्हणून, एक घटक म्हणून त्या ठिकाणी लढतोय. आमचे सुद्धा नेते जेव्हा यात्रा काढतात त्या यात्रेमध्ये सुद्धा ते हे मुद्दे मांडत आहेत. आणि मांडत असताना ते काही असे मुद्दे घेतात जे कदाचित मी मांडत नाही. मी जे मांडतो ते घेत नाही. त्यामुळे मग याच्यामध्ये एक बॅलन्स होतो. ते वेगळे मुद्दे मांडतात, मी वेगळे मांडतो, पण शेवटी हे सगळे मुद्दे हे सामान्य लोकांच्या निगडीतच आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.